तर आज सकाळी लवकर आवरून मला जायचं होतं नगरला, कारण एक आवड फंक्शन आहे, त्याचं शूटचं काम वगैरे होतं. म्हणून हे बघा सगळं पिशवी वगैरे भरली आणि म्हटलं चला आता सगळं गाडी वगैरे भरून जाऊयात. पण आपली गाडी तर गॅरेजला आहे, म्हणून मग काय केलं, चुलत भावाची गाडी होती, मग त्याला म्हणलं गाडी दे. मग त्याची गाडी वगैरे घेतली, निघालो. मग निघालो नगरच्या दिशेने. मग 8:30 वाजेपर्यंत पोहोचलो सुप्यात, कारण तिथे एक मित्र असतो, त्याला भेटल्याशिवाय पुढे जात नाही. म्हणून मग त्याला चहासाठी बोलावलं आणि मग चहा वगैरे घेतला आम्ही आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो आणि नगरमध्ये पोहोचलो. तर पहिलं म्हटलं आता कार्यक्रमाला थोडा वेळ आहे, तर आपण पहिलं गाडीकडे जाऊन येऊयात. म्हणून मग गाडी बघितली, त्याचं कुठपर्यंत आलं आहे, काय-काय प्रोसिजर केली ते. मग त्यासाठी गाडीपर्यंत गेलो, तर बघितलं तर गाडीचं सगळं पुढचं हे खोललेलं होतं आणि त्याचं आता सगळं काम चालू होतं. ते म्हटले आणखीन 2-3 दिवस लागतील. म्हणलं ठीक आहे, पण करून घ्या. मग ते गाडीकडून बघितलं आणि मग केडगावलाच कार्यक्रम होता, तिकडून निघालो तर इथं दिल्ली गेट दिसला. मग तो दिल्ली गेट वगैरे तिथून बघितलं आणि मग निघालो आणि शेवटी पोहोचलो. ऊर्जा गुरुकुल इथंच हे कार्यक्रमाचं ठिकाण आहे आणि इथंच आवड फंक्शन आहे. मग तिथला हॉल वगैरे पाहिला. खरं तर खूप छोटा हॉल आहे, पण एक नंबर हॉल आहे. एकदम साउंड प्रूफिंग वगैरे, साउंड सिस्टम वगैरे एकदम परफेक्ट आहे. मग ते थोडं कार्यक्रमाचं नियोजन वगैरे केलं आणि मग त्यांना म्हटलं असं अशी सिस्टम पाहिजे, हे सगळं पाहिजे, इकडं हे करायचं, तिकडं ते करायचं, असं त्यांना सगळं सांगितलं आणि मग ते म्हटले ठीक आहे आपण तशी सोय करून देऊ. म्हणून मग इकडं बाईट घेण्यासाठी सेक्शन असेल तो केला आणि आतमध्ये मग सगळं नियोजन केलं. मग लाईट वगैरे कशा लावायच्या, काय करायचं हे सगळं विचारलं त्यांनी, ते केलं. आणि आज तर एक नवीनच ड्युटी मला लागली होती, ते म्हणजे की ते फोटो तर मी काढणारच होतो, पण त्यांनी मला नवीन एक म्हटलं होतं की तुम्हाला मायकिंगचं वगैरे काम जमतं का, मिक्सर वगैरे चालवता येईल का. म्हटलं ठीक आहे, आपण पाहिलं आता उद्देशाचं सगळं काम पाहतोय आपण, ते पाहिल्यामुळे थोडंफार माहिती होतं त्यातलं. म्हटलं ठीक आहे, करूयात आपण, ऑपरेटिंग पण बघूयात. मग ते करायला घेतलं आणि मग म्हटलं एकट्याला फोटो व्हिडिओ जमणार नाही. मग नगरचा आपला मित्र पंकज, त्याला म्हटलं ये तुला ऑपरेटिंग सांगतो. मग त्याने ऑपरेटिंग वगैरे केलं. मग तिथेच राणीताई लंके वगैरे आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. थोडेफार आवड दिले आणि हा कार्यक्रम संपला.